हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप यू ऑल आर गुड. आणि मी पण मजेत. सो मी जस्ट वर्कआउट करून आले आणि इतकं छान असं फील होतं आहे. मस्त, म्हणजे खूप दिवसापासून मी घरीच आपलं वर्कआउट करत होते. आणि आज मी आणि माझी फ्रेंड गेलेली नाही का, तिचा मला कॉल आलेला की आपण बाहेर वर्कआउट करूयात. सो आम्ही लोकांनी मस्त छान वर्कआउट केलं. इतकं छान आजची मॉर्निंग झाली ना, म्हणजे थोडं लेट झालं उठायला, पण वर्कआउट झालं छानपैकी. म्हणजे 6:30ला उठायचं होतं आणि लगेच नाही का लेट झालं. मला 6:45ला उठली, 7पर्यंत टच झाली ज्या पॉईंटला आम्हाला भेटायचं होतं तिथे. आणि छानपैकी वर्कआउट झालं. 40 मिनटं वर्कआउट झालं. त्यानंतर 15 मिनटं आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट केला, हेल्दी ब्रेकफास्ट केला. म्हणजे ते स्प्राउटिफाय म्हणून आहे एका ठिकाणी, तिथे छानपैकी हेल्दी ब्रेकफास्ट केला. आणि नंतर छान अशी राईड करून आले घरी. तर इतकं असं छान वाटतं आहे ना. आजची मॉर्निंग राईड पण झाली छान, जी बऱ्याच दिवसापासून मॉर्निंग राईड मी नव्हती केली. आणि आल्यानंतर घाईघाईच होती माझी. चिकूला त्याच्या पप्पांनी उठवलेलं आणि लगेच त्याला आल्यावरती थोडं मिल्क वगैरे दिलं. त्याला स्कूलसाठी रेडी केलं करून. त्याची आज एक्झाम आहे म्हणजे नाही का, पण त्याचं रिव्हिजन वगैरे काही घेतलंच नाही गेलं. मला वेळच नाही भेटला रिव्हिजन वगैरे घ्यायला. काल पण जरा असंच, त्याला पण खेळायला भेटत नाही, तर मम्मा थोडं खेळू दे. त्याच्यामध्येच कालचा दिवस पूर्ण गेला. आणि मग आता मी थोडी फ्री होती, म्हटलं नाही का छोटंसं 2 मिनटाचा ब्लॉग बनवते आणि छान असं शेअर करते तुमच्यासोबत की आज मॉर्निंगची जी रूटीन होती, मॉर्निंगचा डे म्हणजे माझ्यासाठी खूप छान झालं असं. आणि खूप दिवस झाले ब्लॉग बनवलेला नाही आहे, सो सुचतही नाही आहे मला. सो हेच सांगायचं होतं की जोपर्यंत आपण सिरियस घेत नाही ना, तोपर्यंत काहीच नाही होत. गेले बरेच दिवस झाले मी फक्त डिसाईड करत होती की मी जाईल बाहेर वर्कआउटला, करेल नेचरमध्ये वगैरे, पण नव्हतं पॉसिबल होत. मी उठायची आणि डायरेक्ट आपली घरी वर्कआउट स्टार्ट करायची. चेंज वगैरे करायला पण कंटाळा यायचा. नाईट सूटमध्येच आपलं वर्कआउट स्टार्ट करायची. पण आज बाहेर गेली आणि लिटरली इतकं छान वाटलं. तिकडे एवढे एजेड लोक होते, सिनियर सिटीजन्स. त्यांच्याने आपल्याला एक मोटिवेशन भेटतं. अरे हे लोकांचा ग्रुपच्या ग्रुप करतोय, तर आपण का नाही करू शकत, नाही का. तर छान असं वर्कआउट झालं. सॅटिस्फाईड की नाही आपण स्वतःला 1 तास देतो ॲटलिस्ट दिवसातनं. आणि खूप अशी हॅपी मॉर्निंग झाली. सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर. माझा ब्लॉग संपत आला. सो